नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच. साबणपुरा हत्याकांड प्रकरणी आणखी नवा खुलासा समोर आलाय. हल्ला करणारे आरोपी 6 नसून 10 होते अशी माहिती आहे. 3 दुचाकींवर तिबल सीट हे आरोपी आले होते. पोलिसांची तडीपारांवर करडी नजर असती तर हे हत्याकांड घडले नसते अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. साबणपुरा हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपी पकडलेत, परंतु हे 6 आरोपी नसून 10 जण होते असा धक्कादायक खुलासा झाला आहे. हल्ल्याच्या वेळी 3 होते, मात्र नंतर फोन करून त्यांना बोलवण्यात आलं. 3 दुचाकींवर तिबल सीट हे आरोपी होते. पोलिसांनी केवळ 6 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांची शहरावर पकड नसल्याचं या घटनेवरून सिद्ध होतं. अन्यथा पोलिसांच्या ताब्यातील व्हिडिओ व्हायरल झाला नसता. तडीपार आरोपी शहरात सर्रास फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली असती तर ही घटना घडली नसती. मोबाईल व्हॅन कोपऱ्यात उभ्या असतात. 1 किंवा 2च कर्मचारी त्यावर तैनात असतात. पोलीस आयुक्तांनी नाही म्हणायला काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, परंतु तेवढ्याने भागणार आहे का? गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही हे खुद्द पोलीस आयुक्तांनीच म्हटलंय. हाकेच्या अंतरावर असलेल्या साबणपुरा पोलीस चौकीच्या समोरच हा प्रकार घडलाय, त्यामुळे ही चौकी शोभेचीच वस्तू बनली आहे. रेल्वे स्थानक परिसरातील विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. खेळणाऱ्या मुलांना हा मृतदेह दिसला. याबाबत शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील ही घटना आहे. पोलीस मृतकाचा तपास करत आहेत. रेल्वे स्थानक परिसरातील विहिरीत अज्ञात मृतदेह आढळलाय. येथे खेळणाऱ्या मुलांना दुर्गंध आल्याने त्यांनी विहिरीत डोकावलं. हा मृतदेह त्यांना तिथे दिसला. शहर कोतवाली पोलिसांना याविषयी माहिती देण्यात आली. रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील ही घटना असल्याने रेल्वे पोलीस पुढील तपास करतायत. जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक शनिवारी घेण्यात आली. 7,955 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. 95 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. 16 मतदान केंद्रांवरून मतदान घेण्यात आलं. रविवारी गाडगेनगर येथील सभागृहात निवडणुकीची मतमोजणी होते आहे. 85% मतदान या निवडणुकीत झालंय. जिल्हा परिषदेच्या शिक्षक सहकारी बँकेच्या 21 संचालक पदांसाठी शनिवारी निवडणूक घेण्यात आली. 85% मतदान या निवडणुकीत झालं. जिल्ह्यात 16 मतदान केंद्रांवरून 7,955 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून संत गाडगेबाबा महाराज मंदिर ट्रस्ट गाडगेनगर येथे मतमोजणी केली जाणार आहे. अमरावती व भातकुलीची मतमोजणी येथे होते. 95 उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. परिवर्तन पॅनेल, युवा शक्ती, समता, प्रगती, संग्राम पॅनेल यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. सर्वसाधारण निर्वाचन क्षेत्रातून 15 पदं आहेत. त्यासाठी 67 उमेदवार भाग्य आजमावत आहेत. ओबीसीच्या एका पदासाठी 6 उमेदवार, एनटीसाठी 4 उमेदवार, एससीच्या एका पदासाठी 4 उमेदवार, जिल्हा परिषद कर्मचारी संघाच्या एका संचालक पदासाठी 6 उमेदवार व 2 महिला आरक्षित पदांसाठी 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये कोण बाजी मारतं
याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सार्वजनिक जागांवर थुंकल्याने अनेक आजारांचा फैलाव होतो. क्षयरोगासारख्या आजाराचे विषाणू थुंकीतून पसरतात. शासन सार्वजनिक जागांवर थुंकण्याबाबत सक्त आहे. थुंकणे विरोधी अधिनियम सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण विभागाचा आहे. याविषयी आक्षेप व सूचना मागवण्यात आल्या आहेत. मात्र यामध्ये नागरिकांच्या इच्छाशक्तीचाही मोठा भाग आहे. सार्वजनिक जागांवर थुंकणं हे अतिशय असभ्य तितकंच प्रकृतीला घातक आहे. दवाखाने, शाळा, शासकीय कार्यालय येथील भिंती, कार्यालय थुंकीच्या पिचकाऱ्यांनी रंगलेली असतात. येथे थुंकू नये म्हणून लिहिलेल्या फलकावर पिचकारी मारलेली असते. ही मानसिकता नागरिकांनी स्वतःच बदलवणं गरजेचं आहे. यावर शासनाकडून प्रतिबंध घालण्यासाठी अधिनियम तयार करण्यात आलाय. 2011-2013 मध्ये दंडाचं प्रावधान शासनाने केलं. 2013च्या अधिनियमात 5,000 पर्यंत दंडाचं प्रावधान करण्यात आलं. दंड ठोठावून जरब न बसल्याने कम्युनिटी सर्व्हिस स्वच्छता करण्याची शिक्षा देण्याचंही प्रावधान करण्यात आलंय. आता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग या महाराष्ट्र शासनाच्या विभागातर्फे थुंकणे विरोधी अधिनियम जून 2015 मध्ये तयार करण्यात आला असून त्याविषयीचे आक्षेप व प्रतिक्रिया सूचना शासनाने मागवल्या आहेत, ज्या 10 दिवसात पाठवायच्या आहेत. थूक मुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी हे सारे प्रयत्न आहेत. थुंकण्यामुळे केवळ जागाच घाणेरडी होत नाही, तर त्यामुळे आजारांचा फैलाव होतो. थुंकणाऱ्याला क्षयरोग असेल तर त्याचे जंतू हवेतून, श्वसनातून अन्य व्यक्तीच्या शरीरात जातात. याबाबत सिटी न्यूजनेही हेल्थ केअर या सामाजिक कार्यक्रमात सार्वजनिक थुंकण्याच्या सवयीमुळे होणारे दुष्परिणाम यावर शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचं मत घेतलंय. शासन अधिनियम लागू करतंय, परंतु त्यासाठी नागरिकांनी आपलं योगदान देणं अत्यंत महत्वाचं आहे. शासनाच्या नियमांवर नाही तर नागरिकांच्या इच्छाशक्तीनेच थूकमुक्त महाराष्ट्र करणे शक्य होणार आहे. तो ये जो थूक बनता है वो प्रोटीन है, वो गलत चीज नहीं है. वो यदि आप निगल जाते हो तो आपको कोई प्रॉब्लम नहीं है. आप अपनी बीमारी या अपनी जो चीजें हैं, ये जो खाया हुआ है वो सब बाहर फेंकते हो, और सपोज आपको रेस्पिरेटरी इन्फेक्शन है, सपोज आपको कोई बीमारी है, वो आपने फेंकी तो उसके जंतु भी साथ साथ में नीचे फेंके गए ना, तो वही तो सब जगह फैलाते हैं. वो कीटाणु जो है वो फैलते जाते हैं. मैं फिर से यहाँ पर मैडम बताना चाहूंगा कि चंदू भाई का जो क्वेश्चन है कि थूकना है या नहीं. हाँ, सबसे पहले तो ये बात है कि हमने जो ज्यादा की थूक जो रहती है वो हम निगल सकते हैं. और अगर किसी कारण के कुछ फायदे हैं उसमें कि भाई निगलने के, और क्यों नहीं, हम आपके अगर दूसरों की तकलीफ की बात करें कि मैं थूकूंगा तो दूसरों की तकलीफ, मुझे कोई तकलीफ नहीं है ना, तो मेरी आदत कैसे लेकिन आप थूकते भी हो, आप निगलते भी हो, तो आपको कोई नुकसान नहीं है ना. नहीं, कुछ फायदा उसका. मैं इसको थोड़ा सा क्लियर कर दूं आपको कि शरीर की जो हमारी शरीर रचना है, तो जिस तरह से मैंने बताया कुछ एक सिचुएशन, स्ट्रेस हो चाहे गुस्सा हो, उसमें जैसा थूक हमारा कम हो जाता है, मुंह सूख जाता है, वैसी कुछ एक बॉडी सिचुएशन जहाँ पे थूक ज्यादा बनता है. जैसे मैंने बताया कुछ अगर हमारे कुछ इन्फेक्शन हो, चाहे वो नाक के हो, मुंह के हो, तो इसमें बॉडी कोशिश करती है जंतु बाहर जाने चाहिए. तो बाहर जाने चाहिए तो उस समय हमारे जो सिक्रेशन बढ़ जाता है, तो सिक्रेशन में गीले होकर उसके साथ में चिपक के जंतु बाहर जाते हैं. तो ऐसे समय में वो थूक को हमको निगलना नहीं, उसको बाहर फेंकना. ये कैसे मालूम पड़ेगा किसी आम आदमी को, कैसे मालूम पड़ेगा? आपके जिस समय आपको बाकी के सिम्टम्स होंगे, लक्षण होंगे ना, अगर आपको बुखार है, अगर सर्दी खांसी हो रही है, सिम्टम्स के टाइम कौन से सिम्टम्स के टाइम उसने थूक निकलना चाहिए, कौन से सिम्टम्स के टाइम पे थूकना चाहिए. तो साथ में फिर से मैं वही मुद्दे पे आता हूँ कि प्रॉपर जगह थूकना गलत नहीं है. जैसे आपको पता है कि बेसिन में जाकर बहुत थूक लेकर एक्सेस अगर होती है, भाई साहब कह रहे कि थूकना ही गलत है. नहीं, इस बात पर मैं उनसे पब्लिक प्लेसेस के ऊपर बेसिन में जाकर प्रॉपर जगह पर जाकर आप थूकेंगे तो वो गलत नहीं है. लेकिन कभी कभार उसकी भी गलत आदत लग जाती है, बार बार बेसिन में जाकर थूकना, ये भी गलत एक बीमारी की का. साधारणतः नॉर्मल एक व्यक्ति आपके मेडिकल के हिसाब से एक दिन में कितना थूक बाहर नॉर्मल व्यक्ति कर सकता है, करना चाहिए नॉर्मल? कोई थूके नहीं, ऐसा हो सकता है कि कोई थूके नहीं दिन भर, ऐसा भी चलता है? नहीं, ऐसा तो होता नहीं है. वो अपना थूक खुद, यदि नॉर्मल पर्सन है, उसको कोई बीमारी नहीं है, तो वो अपना थूक खुद निगल ले या जाकर के बेसिन में डाल दे. उसको ज्यादा ही निकालना है. हाँ, ये वो इंसान कर सकता है. लेकिन यदि वो इंसान बीमार है तो उसको पता है ना कि वो बीमार है.
शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय. गेल्या 32 दिवसात तब्बल 400 जणांना श्वानांनी दंश केलाय. इरविनमध्ये श्वानदंशाचे 400 रुग्ण दाखल आहेत. महापालिकेचा वैद्यकीय विभाग मात्र निद्रिस्त आहे. शहरात भर रस्त्यावर मोकाट कुत्री फिरताना दिसतात. मोकाट कुत्री वाहन चालकांमागे धावतात, त्यांना चावे घेतात. इरविनमध्ये 400 श्वानदंशाचे रुग्ण दाखल आहेत. गेल्या 32 दिवसातील हा आकडा आहे. हा आकडा पाहता महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह लावलं जात आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. दीपावली निमित्त एकता आभूषणतर्फे 2 दिवसांसाठी खास योजना राबवण्यात येते. जेवढं सोनं खरेदी तेवढी चांदी सोन्यावर मिळते. याशिवाय 50,000च्या हिरे खरेदीवर 1 ग्राम सोनं देखील फ्री मिळतंय. रविवारी रात्री 9 वाजेपर्यंत ही ऑफर आहे. दिवाळीसाठी नागरिक विशेष खरेदी करत आहेत. या पर्वावर एकता आभूषण तर्फे 2 दिवसांसाठी विशेष ऑफर आहे. हॉलमार्क सोन्याच्या खरेदीवर सोन्याच्या वजना इतकी चांदी फ्री दिली जाणार आहे. शिवाय 50,000च्या हिरे खरेदीवर 1 ग्रॅम सोनं फ्री आहे. या खरेदीवर 100% सोनं व हिऱ्याच्या एक्सचेंजची गॅरंटीही आहे. रविवारी रात्री 9 वाजेपर्यंत ही ऑफर एकता आभूषण तर्फे आहे. या योजनेला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. ऑर्डर नसतो चालू आहे का उद्या चालू आहे ना. इंटकतर्फे 23 वर्षे देण्यात आलेल्या लढ्याला यश आलंय. क्लास 3 व 4 मध्ये काम केलेल्यांना स्थायी सेवेत स्थान मिळण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. संगठन भारतीय जीवन बीमा निगम में काम करता है. 23 साल पहले इस संगठन ने जो जीवन बीमा निगम में अस्थायी कर्मचारी कार्यरत है उनको स्थायी करने हेतु कानूनी लड़ाई की शुरुआत की थी. ये लड़ाई निचले कोर्ट से लेके लेबर कोर्ट, हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट तक ये लड़ाई चली. 23 साल तक इस लड़ाई का अंजाम ये रहा कि इस साल 18 मार्च 2015 को माननीय सर्वोच्च न्यायालय ने भारतीय जीवन बीमा निगम में जो 20,000 कर्मचारी अस्थायी कर्मचारी काम कर रहे हैं उनको स्थायी करने के जीवन बीमा निगम को प्रबंधन को निर्देश दिए और उस अनुसार सभी पूरे देश भर में हजारों कर्मचारियों का जीवन जो है वो बदल जाएगा. उनके जीवन में स्थिरता आएगी और सारे सेवा शर्ती जितने लाभ है उतने सारे लाभ उनको स्थायी रूप में जीवन बीमा निगम की तरफ से मिलेंगे. ये भारत के कर्मचारी जगत की कर्मचारी आंदोलन की सबसे बड़ी जीत है और ये इंटक की सबसे बड़ी जीत है LIC में, ऐसा हमारा मानना है. हम उसी के लिए सारे यहाँ के अमरावती डिवीजन के कर्मचारी भाइयों से हम लोग अपनी इंटक की भूमिका
इंटक का उनके प्रति जो संरक्षण देने की जो भूमिका है उसके लिए हम यहाँ पे आए। सभी कर्मचारियों ने इंटक को अपना समर्थन और विश्वास अपना जताया है और उस अनुसार यहाँ पर हमने भारतीय जीवन बीमा निगम अस्थायी कर्मचारी कृति समिति इंटक समर्थित इस कार्यकारिणी का यहाँ गठन किया हुआ है ताकि सारे कर्मचारियों को, अस्थायी कर्मचारियों के यहाँ हौसला और विश्वास बना रहे और संगठित रूप में वो अपने कानूनी हक में अपनी आगे की रणनीति तैयार हो और अपना अपना दीपावलीचं पर्व नजीक आल्याने विद्यार्थी व चाकरमाने आपापल्या घरी जाण्यासाठी उत्सुक आहे। त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे। मुबलक गाड्या महामंडळाने सुरू केल्या आहे, परंतु त्याही कमी पडत आहेत। दिवाळीसाठी प्रत्येक जण आपल्या घरी जाण्यासाठी आतुर आहे, मग तो विद्यार्थी असो अथवा कर्मचारी। घरी परतणाऱ्यांच्या धामधुमीमुळे अमरावती मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी आहे। गाड्यांमध्ये जागा धरण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर स्थानकात गाड्यांची ये-जा सुरू आहे। प्रवाशांची तोबा गर्दी बस स्थानकात आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।